नमस्कार मंडळी. आज मी थोडंसं नियम या विषयावर बोलणार आहे. मग तो नियम कुठलाही असो, जेवणाचा असो, आपल्या रेग्युलर जो डेली रुटीनचं काम असतो तो असो किंवा ट्रॅफिकचा नियम असो, कुठलाही असो, नियम हा आपल्या आयुष्यातला खूप मोठा घटक आहे आणि तो आपल्या सगळ्यांना पाळायला लागतो. प्रत्येकजण पाळत असतो. पण नियम न पाळताही काही लोकं राहतात किंवा काही लोकं नियम पाळतच नाहीत. ते खूप चुकीचं आहे. आता ह्याच्यासाठी ना मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे, जी मी माझ्या लहानपणी ऐकलेली होती. तर गोष्ट अशी आहे, की एक गाव असतं. त्या गावात एक छोटासा मुलगा असतो, जो रोज शाळेत जात असतो पायी. आणि त्याची शाळा खूप लांब असेल कदाचित, त्याला खूप वेळ लागत असतो शाळेत जायला. तर रोज चालत जाता-जाता त्याच्या वाटेमध्ये एक छोटंसं गणपतीचं पडकं मंदिर असतं. अगदी पडकं असतं, की त्याच्यात काही उरलेलंच नसतं असं. पण त्याच्या त्या वाटेला ते लागत असतं, शाळेत जाताना, येताना. तर त्याला एक काय सवय असती, की त्या गणपतीच्या भग्न झालेल्या अशा मूर्तीला रोज एक दगड घ्यायचा, उचलायचा आणि त्या गणपतीच्या मूर्तीवर मारायचा. हा त्याचा रोज नियम झालेला असतो. रोज न चुकता येता-जाता तो त्या गणपतीच्या मूर्तीला, जी भग्न झालेली असते, कारण कारण जुनं मंदिर असतं ते. तर त्या रोज भग्न झालेल्या मूर्तीला असा तो येता-जाता न चुकता दगड मारत असतो. तो अगदी त्याचा नियम झालेला असतो. असं रोज चाललेलं असतं, न विसरता. अगदी तो कधीही विसरत नाही. तर एक दिवस काय होतं, की तो आजारी पडतो आणि दुसऱ्या दिवशी तो शाळेत जाऊ शकत नाही. तर झोपेत काय होतं, ज्या दिवशी तो शाळेत जात नाही, त्या रात्रीच्या झोपेत त्याला स्वप्न पडतं आणि त्या मंदिरातला भग्न झालेल्या गणपतीची जी मूर्ती असते, त्यातल्या गणपती त्याच्या स्वप्नात येतो आणि म्हणतो, "काय रे, आज तू शाळेत नाही गेलास?" तर तो मुलगा स्वप्नातच असं सांगतो, की "मला आज बरं नाही आहे, त्यामुळे आज मी शाळेत नाही गेलो. माझा अभ्यासही खूप बुडला. बघू आता मित्रांकडनं उद्या सगळं घेईन." तर गणपती बाप्पा आपले म्हणतात, की "तू आला नाहीस तर मला चैन नाही पडलं. मला रोज तुला बघायची एक सवय झालेली आहे." तर तो मुलगा म्हणतो, "त्यात काय? मी येईन की उद्या परवा." पण गणपती म्हणतो, की "तू एक नियम होता तुझा, तो विसरलास." तर मुलगा म्हणतो, "कुठला नियम?" तर म्हणे, "तू मला रोज न चुकता एक दगड मारत होतास. येता-जाता दगड मारायचास. तो दगड मला अंगावर खायची की अंगावर झेलायची, की तो दगड मारून घ्यायची इतकी सवय झालेली होती, की मला आज तू मला दगड नाही मारलास, तर मला कुठेतरी चुकल्या-चुकल्यासारखं वाटलं. मला तुझी आठवण आली, म्हणून मी आज तुझ्या स्वप्नात आलोय, की मला तुझं एक आवडलं, की एक तू नियम ठेवला होतास. भले तू मला दगड मारत असशील, मी देव असून सुद्धा, पण तू त्या देवाला सुद्धा दगड मारायचा नियम मोडला नाहीस. तर असाच नियम आपण आपल्या आयुष्याला पण घालून ठेवला पाहिजे. कुठलाही असो अभ्यासाचा, लहान मुलांनी तर स्टुडंट लाईफमध्ये नियम हा अभ्यासाचा असलाच पाहिजे. त्या नियमाशिवाय आपल्याला आयुष्यात काही उपयोग नाही. ट्रॅफिक नियम, आपण रोज सगळे ट्रॅफिक नियम बघतो, पाळतो आणि मोडतोही. उद्या ट्रॅफिक नियम मोडले तर नुकसान कोणाचं आहे? आपलंच आहे. हो की नाही? तर ट्रॅफिक नियमचे सुद्धा नियम पाळा. ते मोडू नका. ते आपल्यासाठीच बनवलेले असतात सरकारने. जेवणाचा एक नियम असतो. ताटात वाढलेली पोळी, भाजी, आमटी, भात, कोशिंबीर हे सगळं संपवायचं हा नियम असतो. अन्नाची अवहेलना करायची नाही. हा नियम आहे. कधीही अन्न ताटात ठेवू नये, ताटात टाकू नये. हाही एक नियमच आहे. तो जर का नियम तुम्ही पाळलात, आयुष्यात कुठलाही नियम पाळलात, तर तुमच्यासारखं आयुष्य सुंदर हे कोणीच जगू शकणार नाही. आणि हेच तर देवाला पाहिजे, की आयुष्याला एक नियम लावून घ्या. कुठलाही नियम असो, जेवणाचा, अभ्यासाचा, ट्रॅफिकचा किंवा कुठलाही एखादा व्यवसाय करताय, तर त्या व्यवसायात सातत्याने एखादी गोष्ट तुम्ही करत राहा. तुमच्या गिराईकांशी चांगलं बोलत राहा. हाही नियम आहे. ज्या दिवशी गिराईक छान पैसे घेऊन येईल, त्या दिवशी तुम्ही त्याच्याशी छान बोलायचं, की आज आपला धंदा होईल. आणि एरवी ते भेटायला आलं, रस्त्यावरनं हाय बाय करून गेलं, तर त्याला दुर्लक्ष करायचं, की लक्ष द्यायचं नाही. हे चुकीचं आहे. तर तोही एक नियम आहे, की नियम पाळा. व्यवसायातले सुद्धा नियम, अनेक नियम असतात, तेही पाळा. तर अशी ही छोटीशी गोष्ट मी लहानपणापासनं ऐकत आले आई-वडिलांकडनं, आजीकडनं
आणि मीही कायम माझे जे आयुष्यातले जे नियम आहेत ते मी जमेल तितक्या रीतीने मी पाळते. मीही माणूस आहे, माझ्याही हातनं चुका होतात. पण जमेल तितक्या रीतीने मी हे नियम पाळत असते. अन्न टाकत नाही, ट्रॅफिकचे रूल्स पाळते, सिग्नल मोडायचा नाही. उद्या सिग्नल मोडला, एखादी समोरनं गाडी आली, मलाच धडकणार आहे, नुकसान माझंच होणार आहे. त्या मोठ्या गाडीचं नुकसान नाही होणार. तर ह्याच्यासाठी मी ट्रॅफिकचा नियम पाळला पाहिजे. किंवा आयुष्यात कुठलाही नियम असो, मोठ्यांचा आदर करणे हाही एक नियम आहे. नित्य नियमाने एखादी गोष्ट केली तर देव प्रसन्न राहतो आणि शेवटी तुमचाच फायदा असतो. तर असा हा छोटासा मला आज तुम्हाला नियमावरनं काहीतरी एक असं सांगायचं होतं, म्हणून आज मी हा व्हिडिओ केला. आवडला तर नक्की कमेंट्समध्ये मला सांगा, शेअर करा. ठीक आहे? धन्यवाद.